नमस्कार. स्वादिष्ट भोजन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज मी तिळाची चिक्की बनवणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. भांडं ठेवलेलं आहे शेगडीवर, गॅस चालू केलेला आहे. भांडं गरम झालं की आपण तीळ भाजून घेणार आहे. तर हे पॉलिश केलेले तीळ आहेत. भांडं गरम झालेले आपण आता इथे तीळ टाकू. 1 वाटी तीळ घेतलेले आहेत मी. मध्यम गॅसवर भाजायचे. कमी जास्त असं करायचं. थोडं हलवत राहायचे, सारखे नाही तर ना करपतात. हे बघा कलर चेंज होत चाललं, लालसर होत चालले आहेत आपले तीळ. असेच भाजून घ्यायचे आणि असे फुगतात तीळ भाजल्याच्या नंतर. असे फुगले ना समजायचे भाजले आपले तीळ. हे बघा कलर पण लालसर होत चाललेले तीळ आपले. आणि सोपी आयडिया काय, असं थोडंसं घ्यायचं आणि तोंडात टाकायचे. दाताखाली कसे वाटतात, कुरकुरीत लागले की बंद करायचं गॅस. भाजले नसेल तर ते पण वातड लागते. चिक्की करा किंवा लाडू करा, वातड लागते म्हणून नरम लागते म्हणून व्यवस्थित भाजून घ्यायचे. चांगले भाजले नाही की नरम लागते मग चिक्की म्हणा किंवा लाडू म्हणा. म्हणून त्यासाठी जाळायचे पण नाही आणि कच्चे पण नाही राहिले पाहिजे, व्यवस्थित भाजले पाहिजेत. काढून घेऊ आपण. गूळ घेतलेला आहे 1 वाटी भरून, तुकडे करून घेतलेला आहे. चिक्कीचा गूळ आहे हा. आणि तीळ पण ह्याच वाटीने मी 1 वाटी भरून घेतले होते. 1 वाटी तीळ 1 वाटी गूळ असे तुकडे करून घ्यायचे, लहान लहान बारीक. म्हणजे गूळ आपला पटकन विरघळतो. मोठे तुकडे असले की मग ते विरघळत नाही लवकर, आणि बाकीचा जो विरघळलेला असतो साईडचा तो करपतो. म्हणून असे तुकडे करून घेतले की सगळे एकसारखे केले की एकदाच विरघळतात ना बरोबरच. गुळामध्ये ना दगड असतात, काळी आतमध्ये असतात. मी तरी पण काढली कापताना, पण कुठे एखादा अर्धा असलं तर काढून टाकायचा दिसला की. बघा आपला गुळ आता वितळत चाललेला आहे. गूळ पूर्ण वितळून झालेला आहे. आता फेस यायला लागला गुळाला, म्हणजे आता सुरुवात होत आहे पाक व्हायला. आता पाक कसं झालं हे कसं बघायचं, तर आपण आहे ना पाणी घ्यायचं, वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि असं बघायचं. हे गूळ आहे ना पाक आपला हा भांड्यातला, हा इथे टाकायचा ह्या वाटीमध्ये. थोडंसं 1 मिनिट झालं की मग बघायचं, म्हणजे थंड होत आहे ना 1 मिनिटांनी. इथून भांड्यातनं काढलं आहे मी. अशी गोळी तयार होते. अजून वेळ आहे आपल्या गुळाला थोडा पाक होण्यासाठी. ही गोळी आहे ना, ही गोळी अशी लांब नाही झाली पाहिजे. ताराची ही तार आहे ना अशी लांब नाही झाली पाहिजे. झाली लांब तरी पण अशी ती तुटली पाहिजे. तुटली की मग समजायचं पाक झाला. म्हणजे कडक होते ना ती, कडकन असा आवाज आला पाहिजे थोडासा. बघा आता बघू परत एकदा आपण. हे बघा असे 2 तुकडे झाले याचे, म्हणजे आपला पाक झालेला आहे. बघा असं लांब नाही होत. असं तोडले की हाताने हे बघा 2 तुकडे होतात त्याचे. तर आता आपण इथे हे तीळ टाकू, भाजून घेतलेले. गॅस बारीक आहे, बारीकच ठेवायचा गॅस. तूप टाकू आपण थोडं, म्हणजे चकाकी येते आपल्या चिक्कीला. थोडंसं 1 चमचा तूप टाकायचं, जास्त. पाकात पण टाकलं तरी चालते. मिक्स करून घेऊ आपण. तर आता इथे आपण आहे ना तूप लावून घेऊ. ताटाला किंवा पोळपाटामध्ये असं तूप लावून घ्यायचं आपण. मी पोळपट घेतलेलं आहे, तूप लावून घेते मी. तुपाचा हात फिरवून घ्यायचा. आपल्याला हे मिश्रण ओतायचं आहे ना, याच्यावर ओतायचं, म्हणजे याला तूप लावल्यामुळं या चिपकणार नाही. गॅस बंद करू आपण. आपलं झालेलं आहे बघा. इथं आपण तूप लावून घेतलेलं आहे ना. आपण आता हे मिश्रण, तीळ आणि गुळाचं मिश्रण आपण इथे पोळपाटावर टाकायचं. आता हे आपलं लाटणं आहे ना, हे याला तूप लावून घ्यायचं चांगलं. आणि किती जाड पाहिजे आपलं त्यानुसार आपण हे थोडंसं फिरवायचं वरून लाटणं, त्याला सारखं करून घ्यायचं. तर हे बघा हलक्या हाताने फिरवायचं, म्हणजे मग करते मी. आपल्याला किती पातळ जाड पाहिजे वड्या त्यानुसार करायचं. लाटण्याची गरज नाही पडली आपल्याला. आपलं असंच झालं. आपण आता असे खाचे पाडून घेऊया. नंतर एकदम गार झाल्यावर आपल्याला जमणार नाही ना पाडायला. किती लहान मोठी साईज ते त्यानुसार आपण पाडायचं. आपल्या आवडीनुसार आपल्याला किती लहान मोठ्या पाहिजे त्या करायच्या. मी लहानच केलेली आहे ती. तर हे आपण थंड झालं की मग हे काढू आपण. तर आपली थंड झालेलं आहे आता हे. आपण आता याच्या चिक्क्या काढून घेऊ. हलक्या हाताने काढायच्या, उडतात त्या अशा. हे बघा
किती सुंदर झालेले आहेत हे बघा, एकदम कुरकुरीत झालेले आहे ते, एकदम सहज निघतात. खालच्या साईडनं पण तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेले आहे ते. तुम्हाला तोडून दाखवते मी. अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झाली आहे. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.